जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या युट्यूब चॅनलवर. विश्वामध्ये घडणारी प्रत्येक हालचाल ही फक्त आकाशातील घटना नसते, तर ती मानवी जीवनाशी अदृश्य ऊर्जा प्रवाहाशी जोडलेली असते. जेव्हा सूर्यकिरणे पृथ्वीवर पडतात तेव्हा फक्त प्रकाश निर्माण होत नाही, तर मानवी मेंदूमध्ये हार्मोनल बदल घडतात. जेव्हा चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे महासागरामध्ये भरती ओहोटी निर्माण होते, तेव्हा त्या सूक्ष्म कंपनांचा परिणाम मानवी भावना आणि मानसिक अवस्थेवर सुद्धा होत असतो. आणि म्हणूनच हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषींनी सांगितले होते की यथा ब्रह्मांडे तथा पिंडे, म्हणजेच जे विश्वामध्ये घडते ते प्रतिबिंब मानवी जीवनामध्ये उमटत असते. आज आधुनिक खगोलशास्त्र ग्रहांची गती मोजते, न्यूरोसायन्स मानवी विचारांचे विश्लेषण करते, तर क्वांटम फिजिक्स अदृश्य ऊर्जेचे अस्तित्व मान्य करते, आणि वैदिक ज्योतिषशास्त्र हे सर्व गोष्टींना कर्म आणि चेतनेशी जोडते. कारण ग्रह हे तुमचे भविष्य लिहित नाही, पण तुम्ही तुमच्या आयुष्यात अशी परिस्थिती निर्माण करतात की ज्यामध्ये तुमचे निर्णयच तुमचे भाग्य घडवतात. आणि म्हणूनच जून 2026च्या पहिल्या 10 दिवसामध्ये वृषभ राशी आणि वृषभ लग्नांसाठी विश्वामध्ये अशी काही दुर्मिळ ग्रहस्थिती निर्माण होत आहे की जी काही लोकांना अचानक प्रसिद्धी देऊ शकते, काहींच्या आयुष्यामध्ये आर्थिक परिवर्तन घडू शकते, तर काही लोकांना मानसिक, कर्मात्मक आणि भावनात्मक परीक्षांमध्ये घेऊन जाऊ शकते. कारण लग्नस्थानी तेजस्वी सूर्य व्यक्तिमत्व बदलणार आहे. द्वादशातील स्वग्रही मंगळ अंतर्मनातील संघर्ष जागवणार आहे. उच्चचा गुरु भाग्य आणि पराक्रमाला शक्ती देणार आहे, तर राहू भगवान करिअरमध्ये अनपेक्षित संधी निर्माण करणार आहे, आणि शनिदेव तुमची संयम, कर्म आणि सहनशक्तीची परीक्षा घेणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण या 10 दिवसामध्ये घेतलेला एक निर्णय पुढील अनेक वर्षाची दिशा देखील बदलू शकतो, आणि एक छोटी चूक मोठ्या संघर्षाचे कारण बनू शकते. म्हणूनच वृषभ लग्न आणि वृषभ राशीवाल्यांसाठी जून 2026 मधील पहिले 10 दिवस कसे असणार आहे. सर्वात महत्वाचं, वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांसाठी सूर्य भगवान हे प्रथम स्थानात म्हणजे लग्न भावात गोचर करणार आहे. या काळामध्ये सूर्य तुमच्या स्वतः लग्नस्थानी भ्रमण करत आहे, आणि लग्नातील सूर्य व्यक्तिमत्वामध्ये तेज, आत्मविश्वास आणि अधिकार, पदप्रतिष्ठा देखील वाढवतो. कारण या 10 दिवसामध्ये लोक तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतील, समाजामध्ये तुमची ओळख वाढेल, निर्णय घेण्याची क्षमता देखील तुमची मजबूत होईल, आणि विशेष म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची तुमची तीव्र इच्छा या काळामध्ये निर्माण होईल. परंतु सूर्याची सप्तमस्थ दृष्टी वृश्चिक राशीवरती सप्तम स्थानावरती पडणार आहे. या भावात सप्तमस्थ दृष्टी सूर्याची पडत असल्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. पार्टनरला तुमचा हट्टी स्वभाव जाणवू शकतो. व्यवसायामध्ये भागीदारा सोबत कुठेतरी तुमचा मतभेद देखील या काळामध्ये होऊ शकतो. विशेष म्हणजे पार्टनरशिपमध्ये तुम्हाला अत्यंत अहंकार टाळणे आवश्यक असणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या काळामध्ये तुमच्यामध्ये नेतृत्व शक्ती प्रचंड वाढलेली असेल, पण मीच बरोबर हीच भावना तुमची सर्व संबंधांमध्ये वातावरण बिघडवू शकते, किंवा मनमोटाव देखील या काळामध्ये तुम्हाला खूप जास्त प्रमाणात वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांना हे सूर्य भगवंताचे गोचर या 10 दिवसामध्ये तकलीफ देणार आहे. यासाठी ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा नियमित स्वरूपाने तुम्ही 111 वेळा किंवा 108 वेळा जप करणे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं असणार आहे. वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांना या सूर्य भगवंताच्या गोचरसाठी दुसरी राशी आहे किंवा दुसरे ग्रह आहे भगवान मंगळ भगवान, जे की तुमच्या वृषभ लग्न वृषभ राशींसाठी व्यय स्थानात म्हणजे द्वादश स्थानात भ्रमण करत आहे. ही अत्यंत प्रभावी स्थिती तयार आहे, कारण की मेष राशीमध्ये मंगळ व्यय स्थानामध्ये गोचर करत असल्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांच्या जीवनामध्ये अचानक खर्च वाढू शकतो. मानसिक अस्थिरता या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात जाणवू शकते. विशेष म्हणजे झोपेच्या संबंधाने त्रास जाणवेल, आणि व्ययस्थानातील मंगळ नक्कीच या काळामध्ये तुम्हाला कुठली तरी एक भीती पाठीमागे लावून देईल, जी भीती तुम्ही कोणी विचारलं किंवा कोणाला तुम्हाला सांगताही येणार नाही. या काळामध्ये तुमचे गुप्त शत्रू देखील खूप प्रमाणात जागृत होतील. परदेश किंवा दूरचा प्रवास किंवा छोटा मोठा प्रवास देखील या काळामध्ये वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांना जाणवणार आहे जून 2026च्या या 10 दिवसामध्ये. त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ऍक्सिडेंटल घटनेचा देखील या काळामध्ये कुठेतरी उतार चढाव येऊ शकतो. त्याचे सर्वात महत्वाचे कारण दशम स्थानामध्ये कुंभ राशीचे राहू. जेव्हा देखील कर्मात राहूचा संबंध कुठेतरी येतो, तेव्हा कुठेतरी व्यक्तीच्या संबंधाने चोटचपट दुर्घटना, आणि शनीच्या राशीसोबत आले म्हटल्यानंतर तर 100% येणारच आहे. त्यामुळे होईल तेवढे वृषभ राशी आणि वृषभ लग्नवाल्यांनी या काळामध्ये सावधानी खूप जास्त बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. या काळामध्ये मनामध्ये राग तुमचा दाबला जाऊ शकतो. अनेक गोष्टी तुमच्या मानसिक ताण देखील वाढू शकतात, कारण की चतुर्थदृष्टी पराक्रमावरती नीचेची पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्यक्त होता येणार नाही. मनामध्ये सर्व गोष्टींच्या बाबतीत जो कुठलाही राग असेल तो तुम्हाला व्यक्त न करता आल्यामुळे तुम्हाला तो आतल्यात दाबला जाऊ शकतो. वृषभ लग्न वृषभ राशीवाली व्यक्ती या काळामध्ये बाहेरून जरी शांत दिसत असली तरी त्यातून वारंवार बेचैन राहू शकतो. विशेष म्हणजे या व्ययस्थानातील मंगळाची चतुर्थ दृष्टी पराक्रम स्थानावर पडणार आहे. पराक्रम स्थानावर पडल्यामुळे नीचेची जरी दृष्टी पडत असेल, म्हणजे नीच राशीवरती जरी दृष्टी पडत असेल, तरी पण या काळामध्ये वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांचे धाडस वाढेल, जोखीम घेण्याची तीव्र वृत्ती जागृत होईल, आणि विशेष म्हणजे सोशल मीडिया, मार्केटिंग, कम्युनिकेशन क्षेत्रात तुमची आक्रमक प्रगती या काळामध्ये बघायला मिळू शकते. त्याच्यानंतर
भगवान मंगळाची सप्तमस्त दृष्टी तुमची षष्ठ भावावरती म्हणजे तुला राशीवरती पडणार आहे। या काळामध्ये षष्ठ स्थानावरती मी पाठीमागील व्हिडिओमधील देखील एक गोष्ट क्लिअर केली होती, 3, 6, 11, 8 आणि 12 या स्थानामध्ये कुठलाही पापग्रह असेल आणि जेव्हा या स्थानातून या स्थानावरती म्हणजे वेळ स्थानावरतून षष्ठ स्थानावरती, पराक्रम स्थानावरून अष्टम स्थानावरती, 11व्या स्थानावरून पराक्रमावरती किंवा पराक्रमातून षष्ठ स्थानावरती कुठलाही पापग्रह जेव्हा कुठल्याही पद्धतीचा संबंध करत असेल, राशी परिवर्तन असेल, दृष्टी संबंध असेल, कुठलाही संबंध करत असेल, त्यावेळेस त्या स्थानाचे बल अधिक वाढते। आता म्हणजे कशा पद्धतीचे व्यय स्थानातील मंगळ सप्तमस्त दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावरती टाकत आहे या काळामध्ये। या काळामध्ये या गोचर परिस्थितीमुळे वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांच्या बाबतीत शत्रूवरती व्यक्तीचा विजय मिळू शकतो। स्पर्धात्मक परीक्षामध्ये व्यक्तीची ऊर्जा वाढेल, परंतु या काळामध्ये तुम्हाला शारीरिक व्याधी देखील जाणू शकते, ती म्हणजे रक्तदाब, डोकेदुखी किंवा रागामुळे तुमच्या आरोग्यावर वारंवार तुम्हाला या काळामध्ये परिणाम बघायला भेटते। त्यामुळे होईल तेवढे तुम्ही रागावरती कंट्रोल ठेवणे वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांना खूप जास्त गरजेचं आहे। त्याच्यानंतर या वेळ स्थानातील म्हणजे 12व्या घरातील मंगळाची दृष्टी अष्टमस्त दृष्टी स्वतःच्या राशीवरती म्हणजे वृश्चिक राशीवरती सप्तम स्थानामध्ये पडत आहे। यामध्ये वेळ स्थानातील मंगळ सप्तम स्थानावरती स्वतःच्या राशीवरती दृष्टी टाकणार, तर सप्तम स्थानावर तो डॅमेज करणार, कारण की वेळ स्थान हे आकस्मिक कुठेतरी बदलांचे स्थान आहे आणि बदलांच्या स्थानाची दृष्टीचा संबंध जेव्हा देखील सप्तम स्थानाची येईल तेव्हा वैवाहिक संबंधांमध्ये संशय, तापटपणा वाढू शकतो, मन मोठा होऊ शकतो, गैरसमज या काळामध्ये वाढू शकतो। तुम्ही कुठल्याही प्रयत्नांमध्ये कितीही स्पष्टता देण्याचा प्रयत्न केला तरी ते एक दुसऱ्यांना लागू होणार नाही। पार्टनरच्या भावनांना समजून घेणं तुम्हाला अत्यंत या काळामध्ये आवश्यक राहणार आहे। त्यामुळे वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांना होईल तेवढे तुम्ही या मंगळाच्या संबंधाने या काळामध्ये उपाय करणं अत्यंत गरजेचं आहे। ते म्हणजे तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा, कारण मानसिक थकवा आणि या सर्व गोष्टींमुळे तुमची निर्णय क्षमता या काळामध्ये कमी होणार आहे। आणि या काळामध्ये तुम्ही हनुमंतरायाला प्रत्येक मंगळवार मोतीचूर लाडूचे नैवेद्य किंवा मलिदाचा नैवेद्य, गुळ चुरम्याचा नैवेद्य देणं अत्यंत आवश्यक आहे वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांना। त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरचा ग्रह आहे भगवान बुध ग्रह, जे की मिथुन राशीमध्ये म्हणजे तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करत आहे। बुध जेव्हा द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतात या काळामध्ये व्यक्तीला अत्यंत शुभ परिणाम बघायला भेटतात। विशेष करून बुध हे कम्युनिकेशन स्किलचे कारक आहे, प्रेझेंटेशन स्किलचे कारक आहे, व्यक्तित्वाच्या बोलण्या चालण्याच्या सर्व पद्धतीचे कारक आहे आणि मॅनेजमेंटचे कारक आहे। जेव्हा मिथुन राशीमध्ये वाणीच्या ठिकाणी शुभ बुध भगवान येणार या काळामध्ये तुम्ही व्यक्तीने आर्थिक व्यवहार व्यक्तीचे वारंवार वेगाने बघायला भेटू शकतात, कारण द्वितीय स्थान हे आर्थिकतेचे स्थान आहे, सेव्हिंगचे रिलेटेड केलेले प्रयत्नाचे स्थान आहे, कुटुंबाचे स्थान आहे। या काळामध्ये तुमच्या वाणीमध्ये अत्यंत आकर्षण वाढू शकते। विशेष म्हणजे कुटुंबातील सर्व लोक तुमच्या शब्दावरती प्रभावित होऊ शकतात। नवीन उत्पन्नाचे मार्ग देखील या काळामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे। व्यापार, मीडिया, यूट्यूब, अध्यापन, मार्केटिंग क्षेत्रामध्ये तुम्हाला या काळामध्ये मोठी प्रगती बघायला भेटू शकते। विशेष म्हणजे मॅनेजमेंट फील्डमध्ये कुठलाही इव्हेंट ऑर्गनायझर असेल, कुठल्याही महत्त्वाच्या कम्युनिकेशन फील्डच्या रिलेटेड बिझनेस, व्यापार असेल किंवा जॉब असेल, यामध्ये वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांनो तुम्हाला या काळामध्ये चांगल्या प्रमाणात म्हणजे फायदा होताना बघायला भेटू शकतो। विशेष म्हणजे तुमची मिथुन राशीच्या बुधामुळे वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांना बोलण्याची शैली अत्यंत प्रभावी होणार आहे। लोक तुमच्या कल्पनांना पसंती देतील। तुम्ही जे काय कुठले प्रेझेंटेशन करा त्या प्रेझेंटेशनला लोकांकडनं चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद भेटेल। तुम्ही जे काय कुठेतरी एक्सप्लेन करून सांगाल ते देखील लोकांना चांगल्या पद्धतीने आवडणार आहे। डिजिटल माध्यमातून तुम्हाला अचानक प्रसिद्धी मिळू शकते। सोशल मीडिया थ्रू तुमच्याकडनं पैसा आगमनाचे देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात अर्थार्जनाचे मार्ग या काळात म्हणजे मोकळे होताना बघायला भेटू शकतो। विशेष म्हणजे या काळामध्ये मेंदूची विश्लेषण क्षमता अधिक सक्रिय राहते, त्यामुळे व्यक्ती वेगाने विचार करते, नवीन कल्पना तयार करते आणि परिस्थितीचा खोल अभ्यास करू लागते। कारण मिथुन राशी जेव्हा देखील स्वराशीस्थ बुध मिथुन राशीमध्ये येतात तर व्यक्तीचा मेंदू खूप जास्त प्रमाणात चालतात, म्हणजे बौद्धिक क्षमता खूप जास्त तीक्ष्ण होते। त्यामुळे नवीन कल्पना व्यक्तीच्या जीवनात वेगाने प्रवेश करतात आणि व्यक्ती कुठल्याही परिस्थितीचा खूप जास्त खोलावर जाऊन विचार करणं हे या काळामध्ये वारंवार बघायला मिळू शकतं। पण द्वितीय स्थान हे मारक स्थान देखील मानलेलं आहे शास्त्राने। कालपुरुषाच्या जन्मकुंडलीमध्ये द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान हे मारक मानलेलं आहे। या ठिकाणी बौद्धिकतेचा कारक कुठलाही शुभग्रह ज्यावेळी जाईल त्यावेळेस त्या व्यक्तीला त्याचे बऱ्या प्रमाणात साईड इफेक्ट देखील या काळामध्ये बघायला भेटतील। ते म्हणजे या काळामध्ये वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे अतिविचार, निर्णयांमध्ये गोंधळ, मानसिक थकवा देखील या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढू शकतो। आणि विशेष म्हणजे बोलण्या चालण्यात बरेचसे जवळचे लोक देखील या काळामध्ये नाराज होण्याची भीती आहे। त्याच्यानंतर या द्वितीय स्थानातील बुधाची सप्तमस्त दृष्टी धनुराशीवरती अष्टमावरती पडणार आहे। या काळामध्ये निर्णयांमध्ये गोंधळ बघायला भेटू शकतो। बरेच कामं तुम्ही प्रयत्नांना करण्याचा प्रयत्न कराल, पण त्यामध्ये तुम्हाला बौद्धिक क्लॅरिटी आणि कामांमध्ये क्लॅरिटी न आल्यामुळे तुम्ही कन्फ्युजन आणि वारंवार डिस्टर्ब राहण्याचे कारण देखील या काळामध्ये करू शकतो। त्यासाठी तुम्ही हिरव्या रंगाचा वापर कायमस्वरूपी करा।
कुठेही महत्वाच्या कामाला जात असाल तर हिरव्या कलरचा रुमाल, हिरव्या कलरची कुठलीही वस्तू सोबत, कपडा किंवा कुठलीही वस्तू सोबत ठेवत चाला. आणि विशेष म्हणजे बुधवारी गायीला तुमच्या बाजूने एवढा चारा देत चाला, जेणेकरून वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांनो, मिथुन राशीतील बुध तुम्हाला सर्व बाजूने व्यापारिक क्षेत्रामध्ये, जॉबच्या क्षेत्रामध्ये सर्व बाजूने तुम्हाला या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा देईल. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरची ग्रहस्थिती आहे गुरु भगवान. 2 जून 2026 या काळामध्ये गुरु भगवान वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांसाठी पराक्रम स्थानात गोचर करत आहे. या काळामध्ये गुरु भगवान उच्चेचे होत आहे आणि वृषभ राशींसाठी हा अत्यंत महत्वाचा शुभ आणि महत्वपूर्ण परिवर्तन काळ मानला जाऊ शकतो. कारण तृतीय स्थानामध्ये व्यक्तीचे उच्चेच्या गुरुमुळे धैर्य वाढेल, नवीन संधी निर्माण होईल, प्रवासातून व्यक्तीला वारंवार लाभ भेटू शकतो आणि कम्युनिकेशन आणि नेटवर्क मार्केटिंग मधून व्यक्तीला चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. विशेषतः या काळामध्ये गुरु भगवंताची पंचमस्त दृष्टी तुमच्या सप्तम भावावर पडणार आहे. वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांनो, विवाहाच्या संबंधाने प्रयत्न करत असाल तर तो तुमचा हा चांगला काळ असणार. मी मागील स्पेशल पूर्ण महिन्याच्या विश्लेषणाच्या व्हिडिओमध्ये वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांसाठी देखील एक गोष्ट क्लिअर केलेली आहे, ती म्हणजे जून महिना ते ऑक्टोबर महिना या काळामध्ये चांगल्या पद्धतीचे विवाह योग दिसत आहे. त्यानंतर संततीचे रिलेटेड कोणी प्लॅनिंग करतात त्यांना देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात फायदा बघायला भेटू शकतो. या पराक्रमातील उच्चेच्या गुरुची दृष्टी सप्तम स्थानावरती पंचमस्त दृष्टी पडत असल्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये एक दुसऱ्यांना घेऊन समजूतदारपणा वाढेल. योग्य सल्ल्यांमध्ये तुमचा संबंध देखील या काळामध्ये सुधारू शकतो. तुम्हाला कोणीतरी व्यावसायिक क्षेत्रामध्ये, बिझनेसवाल्या क्षेत्रामध्ये, जॉबवाल्या क्षेत्रामध्ये कोणीतरी चांगल्या पद्धतीचा सल्लागार मिळाल्यामुळे तुम्हाला सर्व बाजूने या सर्व गोष्टींचा फायदा बघायला भेटेल. व्यावसायिक भागीदारीमध्ये तुमचे स्थैर्य वाढेल, आर्थिक स्थिरता वाढेल आणि विशेष म्हणून तुमचा पार्टनर तुमच्यासोबत सगळ्या बाजूने समाधानी राहील आणि स्वतःला खुशनशीब समजेल. त्यामुळे या काळामध्ये वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांसाठी पराक्रमातले गुरु बऱ्या प्रमाणात व्यावसायिक दृष्टीने सफलता देऊ शकते. त्याच्यानंतर या पराक्रमातील गुरुची सप्तमस्त दृष्टी नवम भावावरती म्हणजे स्वतःची नीच राशी जी मांडलेली आहे गुरुसाठी, ते म्हणजे कर्क राशीमध्ये सप्तमस्त दृष्टी पडत आहे. पण सर्वात महत्वाचं म्हणजे कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये नवम स्थान हे गुरु भगवंतासाठी कारक स्थान मानलेलं आहे. जेव्हा देखील गुरुचा संबंध कारक स्थानावरती दृष्टीचा संबंध बनतो त्यावेळेस व्यक्तीचे भाग्य सक्रिय होते, धार्मिक कार्यामध्ये व्यक्तीची रुची वाढते, व्यक्तीला धार्मिक कार्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायदा म्हणजे बाकीच्या दृष्टीने नाही पण मानसिक फायदा, आर्थिक फायद्याचा जरी विचार नाही केला तरी पण मानसिक फायदा, मानसिक शांती, एक कुठेतरी आतून समाधान या काळामध्ये बऱ्या प्रमाणात बघायला भेटते. विशेष म्हणजे या काळामध्ये गुरुचा खूप मोठी कृपा बघायला भेटते. गुरु कृपा कुठली तरी एखादी अदृश्य शक्ती असते की जी व्यक्तीला वारंवार सर्व बाजूने प्रोटेक्ट करते. त्याच्यानंतर पराक्रमातील गुरु भगवंताची नवमस्त दृष्टी एकादश स्थान म्हणजे आहे स्थानावरती पडणार आहे की जिथे ऑलरेडी मीन राशीमध्ये शनिदेव खूप काळापासून भ्रमण करतात किंवा गोचर करतात. या काळामध्ये पराक्रमातील गुरुची ज्यावेळी स्वतःच्या राशीवरती एकादश स्थानावरती नवमस्त दृष्टी पडणार तर व्यक्तीला मोठे आर्थिक लाभ या काळामध्ये बघायला भेटेल. महत्वाच्या व्यक्तीची तुम्हाला मदत भेटेल, समाजामध्ये तुम्हाला नवनवीन लोकांची ओळख होईल आणि दीर्घकालीनपर्यंत तुम्हाला फायदे देखील या काळाची म्हणजे जे कुठले प्रयत्न कराल त्याच्याने तुम्हाला खूप दीर्घकालीन देखील फायदा मिळण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे. वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांसाठी या गुरुच्या गोचरमध्ये या 10 दिवसांमध्ये हा काळ तुमच्या विचारांना नवीन दिशा देईल आणि आयुष्याला मोठे निर्णय अधिक परिपक्वतेने घेण्यास मदत करेल. त्यामुळं या काळामध्ये तुम्ही विष्णू सहस्रनामाचे पाठ करणे, कुठल्याही भगवान दत्तात्रयाच्या मंदिरात किंवा कृष्णाच्या मंदिरात तुम्ही पिवळ्या मिठाईचे दान करणे, केळीचे दान करणे हे अत्यंत तुम्हाला महत्वाचे आणि फायदेदायक ठरणार आहे. त्याच्यानंतर पुढचा ग्रह आहे शुक्र भगवान, जे की या 10 दिवसाच्या काळामध्ये 2 राशींमध्ये भ्रमण करणार आहे, जे की 1 जून ते 7 जून या काळामध्ये तुमचे मिथुन राशीमध्ये द्वितीय भावामध्ये शुक्र भगवान बुधासोबत गोचर करणार आहे. या बुधासोबतच्या गोचरमुळे वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांना आर्थिक फायदा वाढू शकतो. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण बघायला भेटू शकते. विशेष म्हणजे खाद्यपदार्थ, सौंदर्य, कला आणि सोशल मीडिया मार्फत व्यक्तीला वारंवार आकर्षण वाढू शकते. शुक्र आणि बुध हे प्रेमाचे म्हणजे शास्त्राने मांडलेले आहे, प्रेमाचे कारक मांडलेले आहे. या काळामध्ये व्यक्तीची वाणी अत्यंत प्रभावी होते. व्यक्ती मवाळकीची भाषा खूप जास्त बोलायला लागतात. व्यक्तीच्या बोलण्याने लोक प्रेमात पडतात, लोक सहज आकर्षित होतील आणि व्यापारामध्ये नवीन ग्राहक देखील या काळामध्ये वाढू शकते. पण प्रेमामध्ये देखील व्यक्ती खूप जास्त गुंतून जाण्याचा हा काळ असेल. आपल्याला काय करायचे काय नाही करायचे या काळामध्ये व्यक्तीला जाणीव राहणार नाही. त्यामुळे खूप जास्त भावनांच्या अधीन जाण्याचा देखील हा काळ वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांना असणार आहे. त्यामुळे होईल तेवढं तुम्ही ओम नमो भगवती वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करणं अत्यंत महत्वाचं असणार आहे या काळामध्ये वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांसाठी. त्याच्यानंतर 8 जून रोजी वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांसाठी कर्क राशीमध्ये गुरुसोबत या शुक्राची युती होणार आहे. ही अत्यंत शुभयोग स्थिती मानलेली आहे शास्त्रकार, कारण या काळामध्ये काही लहानसा प्रवास देखील धार्मिक यात्रेच्या संबंधाने संभवतो. नवीन मार्ग संबंध देखील या काळामध्ये स्थापन होऊ शकतात. कुठेतरी महत्वाचे व्यापारी करार करायचा आहे, काहीतरी स्वतःचा बिझनेस चालू करायचा आहे, काहीतरी जॉबला घेऊन काहीतरी महत्वाच्या गोष्टींमध्ये उतार चढाव करायचे आहे किंवा बदलाव करायचे आहे किंवा काहीतरी चेंजिंग करायचं आहे,
ते देखील या काळामध्ये तुम्हाला सगळ्या बाजूनी सफलता बघायला भेटेल. सोशल नेटवर्किंग, डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सगळ्या बाजूची प्रसिद्धी देखील या काळामध्ये निर्माण होऊ शकते. त्यामुळे होईल तेवढे तुम्ही या काळामध्ये फक्त बोलण्या चालण्यावरती कंट्रोल ठेवणे आणि कुणाच्याही गोड बोलण्याला भाळून न जाणे हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांनो या शुक्र भगवंताच्या गोचरमध्ये. कारण प्रेम संबंधामध्ये या काळामध्ये सौम्यता वाढेल आणि कुटुंबातील वातावरण देखील सकारात्मक राहण्याचा हा काळ तुमच्यासाठी असणार आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे आणि न्यायाचे आणि कर्माचे अधिष्ठात्री देवता म्हणजे भगवान शनिदेव, जे की वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांसाठी आयस्थान म्हणजे एकादश स्थानामध्ये गोचर करत आहे. मीन राशीचे शनिदेव एकादश स्थानावरती गोचर करणार म्हणजे त्यांची तृतीयस्थ दृष्टी तुमच्या लग्नावरती पडणार आणि लग्न स्थानावरती तृतीयस्थ दृष्टी पडणार म्हणजे तुमची मानसिकता अस्थिर जाणार. कारण शनी भगवान लाभस्थानात असल्यामुळे हळूहळू पण स्थिर लाभ या काळामध्ये कंटिन्यू मिळत राहतील. जुने प्रयत्न आता फळ देऊ लागतील आणि विशेष म्हणजे चांगल्या क्षेत्रातील मोठ्या लोकांशी संपर्क देखील या काळामध्ये वाढणार आहे. या तृतीय स्थानातील शनी भगवंताची तृतीयस्थ दृष्टी लग्नावरती पडणार आहे. तर लग्नावरती जेव्हा देखील शनी भगवंताची कुठल्याही पद्धतीने ज्यावेळेस दृष्टीपात होतो तर व्यक्तीच्या जीवनातील खूप मोठ्या व्यक्तीच्या ऍक्च्युअल कंडिशनपेक्षा खूप मोठ्या जबाबदाऱ्या व्यक्तीवरती पडतात. जीवनाकडे गंभीरतेने पाहण्याची वृत्ती व्यक्तीची तयार होते. म्हणजे कुठलेही काम माणूस मजाकमध्ये न घेता सिरियसली सर्व काम करण्याचे प्रयत्न या काळामध्ये बघायला भेटू शकतात वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांना. त्याच्यानंतर सप्तमस्थ दृष्टी तुमची पंचम स्थानावरती पडणार आहे, जे की भावनांचे, प्रेमाचे आणि विचारसरणीचे कारक आहे. या काळामध्ये सप्तमस्थ दृष्टी शनी भगवंताची पंचम स्थानावर पडल्यामुळे प्रेम संबंधांमध्ये अंतर जाणवू शकते. संततीविषयक जबाबदाऱ्या या काळामध्ये वाढवू शकतात आणि विशेष म्हणजे संततीच्या संबंधाने प्लॅनिंग करणाऱ्या लोकांसाठी हा काळ थोडासा दीर्घकालीन सफलता देणारा राहू शकतो. त्यामुळे या काळामध्ये तुम्ही होईल तेवढे शनी चालिसेचे पठण करणे किंवा छायादान म्हणजे मोहरीच्या तेलामध्ये किंवा कुठल्याही तेलामध्ये स्वतःचा चेहरा बघून ते तेल भगवान देव म्हणजे कुठल्याही शनी मंदिर आणि मारुतीच्या मंदिरात दिव्यासाठी दान करणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्याच्यानंतर भगवान शनिदेवाची एकादश स्थानावरून जी काही दृष्टी पडणार आहे ती अष्टम स्थानावरती पडणार आहे. अष्टम स्थान म्हणजे अचानक संकटांचं, गुप्त ताण, कर्मात्मक परीक्षा, मानसिक दबाव या सर्व गोष्टींचा तुम्हाला या अष्टम स्थानातील दृष्टीमुळे वारंवार त्रास बघायला भेटू शकतो. विशेष म्हणजे कुठेतरी काहीतरी एखाद्या विचारांमध्ये तुम्ही गुंतून जाण्याची शक्यता आहे की ज्या विचारांची तुम्हाला कुठल्याच संबंधाने काहीही हालाकी बघायला गेलं तर काहीही संबंध नसेल, पण त्या विचारांमधून तुम्हाला बाहेर येणं खूप जास्त कठीण आहे. या सर्व परिस्थितीमध्ये शनिदेवाला व्यक्तीच्या जीवनातील परीक्षेचा काळ जरी मांडलेला असेल किंवा व्यक्तीची परीक्षा घेणारा ग्रह जरी मांडलेला असेल तरी पण शनी भगवान कधीच कुठल्या गोष्टीची परीक्षा घेतल्यानंतर त्याचं फळ देत नाही असं होतं. थोडा वेळ लागतो पण नक्कीच व्यक्तीच्या जीवनात या सर्व गोष्टींचा फायदा होतो. कारण याच शनिदेवामुळे व्यक्ती अधिक परिपक्व आणि प्रभावी आणि समाजात मान सन्मानाला प्राप्त होतात. प्रत्येक शनिवारी तुम्ही भगवान शनिदेवासाठी काळ्या तिळाचे दान करा आणि श्रमदान करा. कुठल्याही मंदिराची झाडू पोछ्याची सेवा करा. या काळामध्ये तुमचं जीवन खूप जास्त प्रमाणात सर्व बाजूने परिपूर्ण होईल. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे आणि व्यक्तीच्या जीवनावरती आकस्मिक संकट किंवा कुठले तरी छायातत्वानी सर्व नवग्रहांवरती प्रभाव टाकणारे ते म्हणजे राहू भगवान, जे की तुमच्या वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांसाठी कर्मस्थानात म्हणजे कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. राहू जेव्हा कर्मस्थानामध्ये असतात त्यावेळेस ते अत्यंत प्रभावी परिणाम देतात. याचे कारण म्हणजे काय, या काळात करिअरमध्ये खूप काळापासून व्यक्तीच्या जीवनात बदल करण्याची प्लॅनिंग आहे ती होत नाही, ती देखील या काळामध्ये होईल. व्यक्तीला मोठी प्रसिद्धी, डिजिटल क्षेत्रात यश, नवीन तंत्रज्ञानापासून लाभ देखील या काळामध्ये मिळू शकतो. हे स्थान म्हणजे कर्मस्थान, दशम स्थान म्हणजे कर्मस्थान आणि कर्मस्थानात जेव्हा कधी शनी येतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनात खूप सगळ्या गोष्टींमध्ये अचानक चेंजिंग बघायला भेटतात. चालण्या बोलण्यामध्ये, व्यक्तीच्या कर्तृत्वामध्ये देखील या काळामध्ये बऱ्या प्रमाणात चेंजिंग होताना बघायला भेटू शकतो. विशेष म्हणजे लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहून लागतील, परंतु घाईत घेतलेले निर्णय तुम्हाला सर्व बाजूने प्रतिमा खराब करू. वारंवार पितापुत्रांमध्ये देखील बऱ्या प्रमाणात उतार चढाव देतो. कारण की कुंभ राशीचा राहू येणार तो घरातील वडीलधाऱ्या लोकांसोबत कुठेतरी मनमोटाव देखील या काळामध्ये देणार. विशेष म्हणजे या काळामध्ये सोशल मीडिया, यूट्यूब, ऑनलाईन व्यवसाय किंवा टेक्नॉलॉजी क्षेत्राशी संबंधित लोकांना अत्यंत हा काळ प्रभावी आणि महत्त्वाचा ठरणार आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे आणि वैराग्याचे सर्वात महत्त्वाचे कारक किंवा विरक्तीचे कारक म्हणजे केतू भगवान, जे की तुमच्या वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांसाठी चतुर्थात गोचर करत आहे. सिंह राशीचे चतुर्थ भावात केतूने गोचर केल्यामुळे घरामध्ये अलिप्तपणा जाणवू शकतो. तुमचे मन घरात राहणार नाही. मन स्थिर राहण्यासाठी तुम्हाला वारंवार अडचण येऊ शकते आणि आईच्या आरोग्याची या काळामध्ये विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. दशमातील राहू देखील वडिलांच्या तब्येतीच्या संबंधाने उतार चढाव जाऊ शकतो. या राहूकेतूच्या गोचरमुळे घरात कुठेतरी पॅरालायसिस, ब्लड प्रेशर, आकस्मिक ऍक्सिडेंटल घटना देखील या काळामध्ये वारंवार जाऊ शकते. कुकरची वायसर, गॅसची नळी, स्फोटक पदार्थांपासून ज्या गोष्टींपासून खूप लवकर आग लागते किंवा भडका उठतो त्या गोष्टी जर घरात खराब झाल्या असेल तर त्या लवकर तुम्ही बदलून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू या काळामध्ये वारंवार तुमच्या जीवनात वृषभ लग्न वृषभ राशीवाल्यांना खराब होण्याचे चान्सेस आहे. त्यामुळे होईल तेवढं तुम्ही या सर्व गोष्टींकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. या केतू भगवंताच्या सिंह राशीमुळे, चतुर्थमध्ये सिंह राशीच्या केतूमुळे तुमचं घरात मन लागणार नाही.
कुठल्याही सांसारिक गोष्टींमध्ये तुम्हाला मानसिक शांतता भेटणार नाही. आणि विशेष म्हणजे आईच्या आरोग्याच्या संबंधाने तुम्हाला या काळामध्ये विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कारण की या चतुर्थातील केतूमुळे तुमचं अध्यात्म, ध्यान, आत्मचिंतन या सर्व गोष्टींकडे खूप जास्त प्रमाणात रुची वाढणार आहे आणि मन लागणार आहे. कारण की केतू भगवान, चतुर्थातील केतू कुणाच्याही जन्मपत्रिकेत असतात ते व्यक्तीला वारंवार एकातामध्ये बसूनच विचार करण्याची इच्छा जागृत करतात. कारण की केतू हे सर्व विरक्तीचे कारक आहे. अध्यात्माचे सर्वात महत्त्वाचे कारक ग्रह नवग्रहांपैकी कोणाला मानलेले असेल तर ते म्हणजे केतू. आणि जेव्हा देखील ते सुखस्थान, कुटुंबस्थान, फॅमिली स्थानामध्ये येतात तेव्हा ते सर्व गोष्टीतून माणसाला विरक्ती देतात. या सर्व परिस्थितीमध्ये वृषभ लग्न, वृषभ राशीवाल्यांनो 1 जून ते 10 जून या काळातील सर्व राशीफळ तुमच्यासाठी अशा पद्धतीचे असणार आहे. कारण वृषभ लग्न आणि वृषभ राशीसाठी जून 2026 चे पहिले 10 दिवस हे आर्थिक संधी, करिअरमधील मोठे बदल, मानसिक परिपक्वता, आध्यात्मिक जागृती आणि सामाजिक ओळख वाढवणारे ठरू शकतात. या काळामध्ये सूर्य तुमचा वाढवेल आत्मविश्वास, मंगळ आतल्या संघर्षांना जागवेल, बुध आणि शुक्र तुमच्यामध्ये धनवृद्धीचे सर्व प्रकारचे मार्ग उघडतील. पण गुरु तुमच्या भाग्याला नवीन दिशा देखील या काळामध्ये देणार आहे. वृषभ लग्न, वृषभ राशीवाल्यांना राहू करिअरमध्ये मोठे वळण निर्माण करणार आहे. तर शनी भगवान या काळामध्ये तुमची संयमाची खरी परीक्षा घेणार आहे. म्हणून या काळामध्ये वृषभ लग्न आणि वृषभ राशीवाल्यांनो निर्णय शांतपणे घ्या, रागामध्ये कुणालाही बोलू नका आणि विशेष म्हणजे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि अध्यात्माशी जोडलेला, कारण हे 10 दिवस तुमच्या आयुष्यामध्ये मोठी दिशा बदलण्याची क्षमता ठेवतात. मित्रांनो, काही वेळा आयुष्यामध्ये असे काळ येतात ज्यामध्ये विश्व स्वतः आपल्याला पुढे ढकलत असते. आणि जून 2026 मध्ये जे पहिले 10 दिवस आहे वृषभ लग्न आणि वृषभ राशीसाठी, तसाच एक निर्णय काळ तुमच्यासाठी या 10 दिवसामध्ये असणार आहे. कारण सूर्य तुमच्यामध्ये आत्मविश्वास जागवणार आहे, उच्चचा गुरु तुमच्या भाग्याला आधार देणार आहे, तर राहू करिअरमध्ये मोठी संधी आणणार आहे. शनी भगवान तुमच्या आयुष्याचा खरा अर्थ तुम्हाला या काळामध्ये शिकवणार आहे. म्हणूनच स्वतःवरती विश्वास ठेवा, कठीण परिस्थितीपासून पळू नका आणि प्रत्येक अनुभवामधून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, नशीब दार उघडते पण त्या दारातून चालत जाण्याचे धैर्य कर्मातूनच निर्माण होते. जर तुम्हाला हे सखोल आणि शास्त्रीय राशी भविष्य उपयुक्त वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत नक्कीच शेअर करा आणि दिव्य ज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती नक्कीच क्लिक करा. कारण इथे तुम्हाला मिळते ग्रह गोचरांचे सखोल विश्लेषण, अध्यात्म आणि विज्ञान यांचा सुंदर संगम, अचूक आणि अभ्यासपूर्ण ज्योतिषीय मार्गदर्शन. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन एक अत्यंत महत्त्वाच्या राशी भविष्यासोबत आणि महत्त्वाच्या नवीन व्हिडिओ सोबत. जय श्रीराम.